हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. दिस इज अक्षय अगेन. लास्ट लेक्चरमध्ये मे बी लास्ट 4 लेक्चर्समध्ये आपण वेव्ह मोशनची रिव्हिजन घेतलेली आहे, जे तुम्हाला 11th झालं होतं. आणि म्हणजे आपण जर समराईज केलं लास्ट लेक्चरमध्ये काय झालं आहे, तर आपण एक प्रोग्रेसिव्ह वेव्हबद्दल शिकलो होतो, किंवा आपण सिम्पली काय म्हणू, एका स्ट्रिंगवर एक ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार झाली. मग त्याच्यातल्या कुठल्या पण पॉईंटचं, समजा आता हा पॉईंट असेल पी, किंवा हा असेल क्यू, किंवा हा असेल ए, कुठलाही पॉईंट, ह्याची जर तुम्हाला म्हणजे मोशन जर फाइंड आउट करायचं असेल की बाबा ॲक्च्युली काय होतं या पार्टिकलला, तर तुम्हाला टाईम पण इम्पॉर्टंट आहे आणि तो स्टार्टिंगपासून किती डिस्टन्सवर आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. मगच तुम्हाला काय भेटणार, त्याची मीन पोझिशनपासूनची डिस्प्लेसमेंट. मग असे जे पार्टिकल आहेत मीडियममध्ये, जे मीन पोझिशनपासून डिस्प्लेस करतात आपापल्याच जागी, पुढं मागं जात नाही, ह्याच्यापासून एक काय तयार होते, वेव्ह तयार होते. आणि ह्या केसमध्ये ती ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. म्हणून आपण वेव्हचं फंक्शन कसं लिहितो, तो करेक्ट इज इक्वल टू ए साईन, मग ते ओमेगा टी मायनस के एक्स असायचा, किंवा ए साईन 2 टी बाय टी मायनस एक्स बाय लॅम्बडा. हे दोन्हीपैकी काही, कधी कधी तुम्हाला के एक्स मायनस ओमेगा टी वगैरे असेल, डोंट वरी, ते एवढं म्हणजे के एक्स मायनस ओमेगा टी असेल तर वाय निगेटिव्ह असेल, म्हणजे स्टार्ट वेव्ह अशी झाली असेल. त्याच्याबद्दल एवढी काळजी करण्याची गरज नाही, फक्त हे फॉर्म तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. के म्हणजे काय असतो, वेव्ह नंबर असतो, लक्षात आहे. हे झालं आहे आपल्याला, त्यामुळे मी पुन्हा डीपमध्ये घेत नाही. आत्ता जो आपण चॅप्टर डील करतो आहे त्याचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. ठीक आहे. सुपरपोजिशनचा नेमका अर्थ काय, तर तुम्ही डेली लाईफमध्ये समजा तुम्ही गर्दीत फिरताय कुठेतरी, आणि तुम्हाला स्वतःची आयडेंटिटी जी आहे ती राखून ठेवायची आहे. यू डोंट वॉन्ट टू लूज युअर सेल्फ. मग ह्या क्राऊडचं जे हे असेल काहीतरी, बाबा एक रिझल्टंट काहीतरी असेल, आवाज असेल, नॉईज असेल, त्यात तुमचा स्वतःचा आवाज उठून दिसतो. करेक्ट. म्हणजे तुम्ही जर अजून एक एक्झाम्पल घेतलं, ऑर्केस्ट्रामध्ये भरपूर काय काय वाजत असतं, त्यातला पण आपले कान प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा वेगवेगळा आवाज डिटेक्ट करू शकतात. का करू शकतात, कारण त्याची एक वेगळी ॲम्प्लिट्यूड असेल, वेगळी फ्रिक्वेन्सी असेल, कळते. पण येतो तर आवाज सोबतच सगळा. म्हणजे जो रिझल्टंट आहे काही, तो या सगळ्यांची ॲडिशन असतो, कळतं आहे. म्हणजे समजा 2 वेव्ज येतात तुमच्याकडं, ही Y1 XT म्हणतो मी, आणि ही जी दुसरी आहे ही Y2 XT. XT का लिहिलं आहे मी, कारण हे कळलं तुम्हाला फंक्शन आहे. मग हे दोघं मिळून जो रिझल्टंट आहे काहीतरी वेव्ह तयार होणार आहे, ती फक्त ह्याच्यामुळं नसणार आहे, ती ह्याच्यामुळं पण असणार आहे. त्यामुळे दोघांनी इंडिपेंडेंटली ह्याच्यात काय केलं, आपला इफेक्ट ॲड केला, आणि त्यामुळे जी तयार होणार आहे ती रिझल्टंट अशी काहीतरी असेल. कळते. सुपरपोजिशनचा अर्थ काय, म्हणजे एव्हरी डिस्प्लेसमेंट ॲक्ट्स ॲज इफ अदर डिस्प्लेसमेंट और अदर वेव्ह इज नॉट प्रेझेंट देअर, आणि त्याप्रमाणे त्यांची ॲडिशन होते. कळते. म्हणजे सगळ्यांना आपल्याला विचारात घ्यायचं आहे, एवढंच कोण सांगतो, आपला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ओके. आता सुपरपोजिशन वेव्ह सगळ्यात जास्त कुठं यूज होतो, तर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. कळलं. आणि त्याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल सांगेल तुम्हाला, ऑर्केस्ट्रा. ऑर्केस्ट्रामध्ये सगळीच इन्स्ट्रुमेंट सोबत वाजायला लागली, तर तुमच्या कानावर पडणार, बघा ते अगोदर एक 15-20 मिनटं ॲडजस्ट वगैरे करत असतात एकमेकासोबत. ते हेच करत असतात की सुपरपोजिशन त्यांना करायचे आणि प्रॉपर करायचे, जेणेकरून तुमच्या कानावर जे वेव्ज येतील किंवा जे म्युझिक येईल ते एकदम परफेक्ट असेल. येते लक्षात. किंवा तुम्ही जर एकदमच त्यातल्या पण म्युझिक इन्स्ट्रुमेंटचं जर समजा एक्झाम्पल घेतलं, समजा हा ड्रम आहे, जर ड्रमसारखा दिसत नसेल आणि याच्यावर तुम्ही स्ट्राईक केलं आहे समजा ह्यानं, तर इथून एक साऊंड वेव्ह तयार होईल, इथं ती रिफ्लेक्ट होते आणि परत वर येते. आता ही जाणारी वेव्ह म्हणजे इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह, ह्या दोघांचं काय होतं, सुपरपोजिशन, आणि त्यानुसार एक वेगळा साऊंड तयार होतो. हे आपण शिकणार आहे येणाऱ्या सेक्शन्समध्ये, पण आपल्याला लक्षात असतं की सुपरपोजिशन कुठं यूज होते. ओके. आता ही पॉसिबल कुठं कुठं आहे सुपरपोजिशन, हे लक्षात ठेवा. याच्यावर कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन येतात. एक तर स्ट्रिंगवर पॉसिबल आहे, जिथं इलास्टिक मीडियम आहे. त्यानंतर वॉटर साऊंड वेव्ज, तिथं पण पॉसिबल आहे. किंवा मग वॉटर सरफेसवर सुद्धा.
ओके. तर वॉटर सरफेसवर तुम्हाला एक मी काम देतो, स्क्वेअर वेव्ह म्हणून सर्च कर. ठीक आहे, कुठं कुठं अशा वेव्ज तयार होतात बघा. हे इंटरफरन्सचा एक सेक्शन आहे, पण ते सगळंच सुपरपोजिशनच्या अंडर आहेत. ओके. मग आपल्याला पहिल्यांदा काय शिकायला पाहिजे, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन खूप सिम्पल आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बोर्डच्या बुक्समध्ये काहीतरी वेगळं असेल, पण लॉजिक तेच आहे जे मी इथं सांगितलं. समजा 2 वेव्ह येत आहेत तुमच्याकडे किंवा 3 येत आहेत समजा. ह्याचं फंक्शन आहे y1 xt, ह्याचं आहे y2 xt आणि ह्याचं आहे y3 xt. अजून भरपूर आहेत समजा असे. तर ह्याच्यापासून एक रिझल्टंट वेव्ह तयार होते, तिचं फंक्शन असतं y xt. कळते. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय स्टेट करतो, द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज, आता हे सगळे लिनियर आहेत समजू आपण, बरोबर, इज द इंडिव्हिज्युअल ॲडिशन ऑफ द डिस्प्लेसमेंट्स. कळतं आहे, म्हणजे वेक्टर ॲडिशन. पण आपल्याला एवढं डीपमध्ये जायचं नाही, त्यामुळे आपण सिम्पली काय म्हणू, y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3. वेक्टर वगैरे कन्सिडर करत नाही आपण, कारण सगळे लिनियर येतात समजू. म्हणजे एक स्ट्रिंग आहे, ती अशी अशी गेली, ती परत अशी अशी आहे. हे दोन्ही पण एकाच 1 डायमेन्शनमध्ये आहे, त्यामुळं आपल्याला वेक्टर घ्यायची काही गरज नाही. प्लस मायनस घेऊ शकता तुम्ही. ओके. किंवाच ह्याला तुम्ही कसं म्हणू शकता, y ऑफ xt रिझल्टंट इज इक्वल टू इंडिव्हिज्युअल ॲडिशन. कळतं. हे बेसिक आहे, याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता मग हे, आता समजा हे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो तयार होणार आहे याच्यातून, हा कशावर डिपेंड करतो, तर हा डिपेंड करतो यांच्या फेज रिलेशन्सवर. जेव्हा इन फेज आहे, आउट ऑफ फेज आहे वगैरे, जे आपण SHMमध्ये बघितलं होतं. आणि हे बऱ्यापैकी व्हॅलिड आहे लिनियर वेव्हसाठी, लिनियर वेव्स किंवा स्मॉल ॲम्प्लिट्यूडसाठी. मीटर वगैरे नाही, सिम्पल. नाहीतर त्यानंतर होतं सुपरपोजिशन, पण एवढं स्टडी करणे एवढं होत नाही ते. त्याच्यासाठी वेगळी टेक्नॉलॉजी वगैरे सगळं. पण आत्ता जर इथे मॅथमॅटिकली आपल्याला प्रूव्ह करायचं असेल सुपरपोजिशन वगैरे सगळं, तर स्मॉल ॲम्प्लिट्यूड किंवा स्मॉल डिफॉर्मेशन्स आणि लिनियर वेव्हचा फक्त आपण स्टडी करायचं. ओके. मग आता आपण बघू की बाबा हे समजा 2च वेव्ह येत असत्या, तर त्या कशा होतात. समजा काय आहे, एक स्ट्रिंग आहे अशी, आणि त्याच्यात इकडून एक अशी वेव्ह येते पल्स, आणि त्याच वेळेला इकडून एक वेव्ह येते अशी पल्स. ह्याचं y1, ह्याची डिस्प्लेसमेंट y2, ही इकडं पळते, ही इकडं पळते. कळते. थोड्या वेळानं ह्या दोघांचे काय होणार, टक्कर, आणि त्यावेळी होतं y1 प्लस y2. झाली का, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड y1 प्लस y2 आलं का. मी एक नॉर्मल सांगतो, ठीक आहे. ह्याच्या केसेस वगैरे बघणार आहे आपण नंतर. आणि थोड्या वेळानं जर बघितलं तुम्ही, तर y1 इकडे गेलेलं असेल आणि y2 इकडे गेलं असेल. म्हणजे हे जेव्हा सगळं होईल इथं, त्यावेळी असं नाही की दोघं मिक्स झाली आणि इंडिव्हिज्युअल इफेक्ट यांचा गेला. पुन्हा इकडं सर्किल, इकडं सर्किल. y1 रिटेन्स, डझंट लूज इट सेल्फ. कळतं आहे का. ह्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ओके. बघा, या चॅप्टरचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. त्याच्यामध्ये आपल्याला 3 सेक्शन स्टडी करायचे. म्हणजे हे केसेस आहेत, सुपरपोजिशनचीच टाईप आहे ते. इंटरफरन्स, बिट्स आणि स्टेशनरी वेव्हज. मग आता फक्त थोडंसं ऑन दी गो बघून घेऊया की काय काय असतं. इंटरफरन्स म्हणजे काय, 2 वेव्हज ऑफ सेम फ्रिक्वेन्सी. कशाबद्दल म्हणतो मी, फ्रिक्वेन्सी काय सेम, ॲम्प्लिट्यूड वेगळे असू शकतात, काय पण. ते जेव्हा सुपर इम्पोज होतात त्यावेळी काय होतं तयार, इंटरफरन्स. ठीक आहे. तुम्ही हे ऐकलं असाल मे बी याच्या अगोदर कधी. अजून एका चॅप्टरमध्ये आपल्याला येणार आहे इंटरफरन्स, वेव्ह ऑप्टिक्स नावाच्या चॅप्टरमध्ये. बिट्स म्हणजे काय, इथं 2 वेव्ह ट्रेन्स, नाही का, ती वेव्ह अशी असते, ट्रेन असते ती वेव्ह ट्रेन, ठीक आहे, ऑफ
नियरली सेम फ्रिक्वेन्सी, यांची फ्रिक्वेन्सी सेम नसते, त्यांच्यात डिफरन्स असतो पण एवढा जास्त नसतो. ठीक आहे. आणि थर्ड जे आहे, टू वेव्ज ऑफ सेम फ्रिक्वेन्सी पण सेम आहे आणि ॲम्प्लिट्यूड पण सेम आहे, बट मूविंग इन अपोजिट डायरेक्शन. आणि काय होतं, ह्या दोन वेव्ज अशा यांनी इकडून अशा आल्यामुळं एक काय होते, एक वेव्ह तयार होते अशी, आणि पार्टिकल ऑसिलेट होत असतात, पण आपल्याला काय वाटतं ते स्टँडिंग आहे, ती थांबली आहे. हे आपण बघणार आहे शेवटीला. पण सुपरपोजिशनच्या 3 केसेस तुम्हाला लक्षात आले असं मला वाटतं. इंटरफेरन्स, बिट्स आणि स्टेशनरी वेव्ज, किंवा याला स्टँडिंग वेव्हसुद्धा म्हणतात. एक्झाम्पल सॉल्व करू आपण. काय विचारलं, 2 वेव्ज आहेत, y1 इज दिस, y2 इज दिस. ओके. तर ह्यांनी काय म्हटलं आहे की ह्याचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करा. फाइंड रिझल्टिंग ॲम्प्लिट्यूड, आणि त्यानंतर जी तयार होईल ह्याच्यातून, ह्या दोघांच्या ॲडिशनमुळे जी तयार होईल ती फ्रिक्वेन्सी काय असेल असे विचारली. ओके. मग हे तुम्हाला ह्याच्या अगोदर सगळ्यात बेसिक लॉजिक माहीत असणं गरजेचं आहे की कुठलीही वेव्ह, प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह जी असते त्याच्यातला कुठलाही पार्टिकल असू दे, तो आपल्या पोझिशनच्या अबाउट सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये असतो. म्हणजे हे जे काय आहेत, हे ॲक्च्युली वेव्हचे फंक्शन आहेत, हे ॲक्च्युली y1 y2 म्हणजे हे जे पोझिशन आहे त्याच्या, हे काय आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. समजतं आहे. म्हणजे जे हे ॲम्प्लिट्यूड असतील ते ह्याचे सिम्पल हार्मोनिक मोशनचे ॲम्प्लिट्यूड आहे. कळतं आहे. मग रिझल्टिंग ॲम्प्लिट्यूड आपण सिम्पल हार्मोनिक मोशनच्या चॅप्टरमध्ये बघितला होता. तो कसा लिहितो आपण, a1² + a2² + 2a1 a2 cos φ1 - φ2. आठवते का? आता ह्या इथं बघा, ह्याला तुम्ही a1 म्हणू शकता, याला तुम्ही a2 म्हणू शकता. करेक्ट. हा जर पाय मी आता मल्टिप्लाय केला तर हाच फेज काय होतो बघा, 4πx - 1200 πt. करेक्ट. प्लस 0. म्हणजे हा जो फेज आहे φ1 तो किती आहे, 0. 1200 म्हणजे काय, ओमेगा टी, सॉरी 1200 पाय म्हणजे काय, ओमेगा. करेक्ट आहे. इथं लक्ष द्या, हाच पाय जर मी आत मल्टिप्लाय केला तर हा फेज काय होतो, 4πx - 1200 πt - 0.25 पाय. करेक्ट आहे. हा आहे आपला π2, 0.25 पाय, किंवा ह्याला आपण π/4 म्हणू शकतो का बघा. करेक्ट आहे. आणि हाच आपला काय, ओमेगा. म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, त्यामुळे रिझल्टंटची सुद्धा ओमेगा किती असणार, 1200 पाय. ठीक आहे. आणि आत्ता रिझल्टंट सोडवू आपण. a1 किती आहे, φ² + φ² + 2 × 5 × 5 cos 0 - π/4, किंवा मायनस, आणि ते मायनस असल्यामुळं -π/4. कळतं. इथं मायनस प्लस आलं काय काळजी नका करू, कॉस निगेटिव्ह इज, आणि ते हे कसलं आहे, इवन फंक्शन आहे, तुम्ही शिकाले कुठंतरी, त्यामुळे इथं प्लस मायनस आला डोंट वरी, जे येईल ते येईल, डायरेक्ट त्याची व्हॅल्यू काढ. म्हणजे इथं समजा -π/4 जरी आला असता तरी ते cos 45 घ्यायचं. ओके. मग हे काय आहे ना, 25 + 25 + 50 cos π/4 म्हणजे किती, 45. करेक्ट आहे. मग किती होतं रे, करेक्ट आहे. किंवा ह्याला बरोबर, √2ची व्हॅल्यू ॲप्रॉक्सिमेटली 1.4 तिथं पुट करा. फायनल आन्सर जे येईल तुमचं ॲप्रॉक्सिमेटली 9 सेंटीमीटर अराउंड काहीतरी, म्हणजे हे सेंटीमीटरमध्ये जर असेल तर. करेक्ट. हे 5 सेंटीमीटर आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड नियरली किती होईल, 9 सेंटीमीटर. हे चेक करा. करेक्ट. त्यानंतर रिझल्टिंग फ्रिक्वेन्सी. आता इथं जर बघितला तर ओमेगा दोघांचा पण सेम आहे, किती आहे तो,
1200 पाय, मी पायला आत मल्टिप्लाय केलं आहे, करेक्ट आहे. तर 1200 तुम्हाला येते का लक्षात हे कुठून आलं? आपण कशी लिहितो, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. तेच इथं काय केलं आहे, 5 साइन पाय 4x मायनस 1200 टी. हा जर पाय मी आता मल्टिप्लाय केला समजा 1200 पाय, तर ओमेगा काय होतो 1200 पाय टी टी, आणि के काय होतो 4 पाय. ते लक्षात येतं. मायनस प्लस म्हणजे फक्त तुम्हाला सुरुवातीची कंडिशन सांगते, त्यामुळे तिची काळजी नका करू. फक्त टीचा कोएफिशियंट आणि इथला टीचा कोएफिशियंट कम्पेअर करता आला पाहिजे तुम्हाला. मग ओमेगा तर किती आपल्याकडं 1200 पाय. मग फ्रिक्वेन्सी विचारली, फ्रिक्वेन्सी काय असते किंवा तुम्हाला बेसिक सांगतो, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ असता. मग फ्रिक्वेन्सी काय असणार, ओमेगा बाय 2 पाय. ओमेगा किती आहे 1200 पाय आणि बाय 2 पाय, सो इट कम्स आउट टू बी 600 हर्ट्झ. कळतं आहे तुम्हाला? फक्त ते व्हॅल्यूज वगैरे पुट करून याला सोडवायचं आहे. प्रॅक्टिसनं येऊन जाईल. ज्यांचं मॅथ्स थोडंसं वीक वगैरे असं वाटतं ज्यांना की यार एवढं फास्ट कसं, ही प्रॅक्टिसनं येऊन जाईल. डोंट वरी, प्रॅक्टिस करा. ओके. सुपरपोजिशनची पहिली केस बघतोय आपण, त्याचं नाव काय, इंटरफरन्स. आता इंटरफरन्स म्हणजे काय, तर दोन वेव्ह ज्यांची सेम फ्रिक्वेन्सी आहे आणि ॲम्प्लिट्यूड अलग अलग आहेत, डिफरंट, आणि ह्यांचं काय सुपरपोजिशन, त्याला काय म्हणतो आपण, इंटरफरन्स. सॉरी, समजून घ्या कसं आहे, एकदम बेसिक आहे, फक्त थोडंसं मॅथमॅटिक्स येत येणार आहे. समजा दोन असे स्पीकर आहेत आणि इथं पण एक असा स्पीकर आहे, हा थोडा गरीब स्पीकर वाटतो. ओके ठीक आहे. आणि तुम्ही इथं कान लावून ऐकत बसला, ठीक आहे, काय येतो ना आवाज येतो वगैरे. तर इथून एक वेव येईल आणि इथून एक वेव येईल, करेक्ट. ही वेव माना अशी असेल, ही वेव थोडीशी अशी असेल, समजून घ्या, ठीक आहे. तर इथून इथं जो डिस्टन्स कवर करणार आहे ते किती डिस्टन्स कवर करणार आहे, एक्स. आणि हा जो असणार आहे हा ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे ना, हा डिस्टन्स. मग हा डिस्टन्स किती, तर आपण एक्स प्लस डी एक्स म्हणू, बरोबर. हा एक पाथ आहे आणि हा एक पाथ आहे, ह्या दोघांच्या पाथमध्ये डिफरन्स किती आहे, डेल्टा एक्स, करेक्ट, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे, वी नो, पाथ डिफरन्स जर दिला असेल तर फेज डिफरन्स काढता येतो. फेज डिफरन्स कॅन बी 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. तुम्हाला अजूनही अडचण येत असेल तर ही युनिट चेक करून बघा. मीटर निघून जातं, पायला रेडियन्स आलं पाहिजे फक्त, असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके. मग हिथून जी वेव्ह निघाली त्याला y1 म्हणू, इकडून जी निघाली त्याला y2 म्हणू. मग वेव्हची पहिली इक्वेशन काय आहे, y1 समजा अशी, y1 इज इक्वल टू a1 साइन के एक्स मायनस ओमेगा टी किंवा ओमेगा टी मायनस के एक्स, कळत आहे. आणि दुसरी जी इक्वेशन आहे y2 ती काय आहे, a2 साइन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय, कळत आहे. ही इक्वेशन पहिल्या वेव्हची आणि ही इक्वेशन दुसऱ्या वेव्हची. आता इथं फायची व्हॅल्यू किती आहे 0 आणि इथं फायची व्हॅल्यू किती आहे फाय, त्यामुळे दोघांच्यात फाय फेज डिफरन्स किती असणार फाय. मी इथं 5 1 5 2 घेण्यापेक्षा डायरेक्ट फाय घेतला मी, कळत आहे. मग हाच फेज डिफरन्स किती असणार 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. मग ह्या दोघांच्यात काहीतरी डिफरन्स असल्यामुळं काय होतं, ह्यांच्यात एक इंटरफरन्स होतो, सुपरपोजिशन होतं. बघू आपण कसं असतं. ओके. आता आपल्याला माहिती आहे रिझल्टिंग ॲम्प्लिट्यूड काय असतो, y इज इक्वल टू y1 प्लस y2. तर थोडंसं मॅथ्स येतं इथं, पण आय होप तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवाल आणि बघाल तुम्ही. सो y इज इक्वल टू y1 लिहून घ्या, a1 साइन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस a2 साइन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय, करेक्ट का. दोघांची ॲडिशन म्हणजे रिझल्टिंग ॲम्प्लिट्यूड. ओके. दोन्ही पण लिनियर वेव्हज आहेत. मी काय करतो, याला ए म्हणतो आणि ह्याला म्हणतो बी. सो साइन ऑफ ए प्लस बी असेल. साइन ऑफ ए प्लस बी काय असतं,
साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. त्यामुळे ह्याला मी असंच ठेवतो, A1 साइन KX मायनस ओमेगा टी प्लस A2च्या आत मी आता काय करतो, ह्याला फोडतो, साइन ऑफ KX मायनस ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस कॉस ऑफ KX मायनस ओमेगा टी इंटू साइन फाय. आय होप इथंपर्यंत तुम्ही आहात. ठीक आहे. आता लक्ष द्या, इथं A2 ह्या आत दोघांना पण मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय झाल्यावर हे साईन आणि हे साईन कॉमन काढता येईल आपल्याला. करेक्ट आहे. म्हणजे साईन ऑफ KX मायनस ओमेगा टी आणि ह्याचं काय आहे A1 आणि ह्याचं काय, कळते का. दोघांचे कोएफिशियंट मी कॉमन घेतले आणि त्याला कशाने मल्टिप्लाय केला, साईन ऑफ प्लस आत काय राहिला आता A2 कॉस KX मायनस ओमेगा टी इंटू साइन फाय. येते लक्षात, बघून घ्या तुम्ही, स्वतः ट्राय करा. ओके, आय होप इट्स क्लिअर इथंपर्यंत. ही आपली रिझल्टिंग ॲम्प्लिट्यूड आहे. लेट आपण आता नेहमी करतो ती, मी काय करतो, A1 प्लस A2 कॉस फाय, A1 प्लस A2 कॉस फाय याला मी आर कॉस डेल्टा म्हणतो आणि A2 साइन फाय याला मी आर साइन डेल्टा म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हा जो फेज असणार आहे, इनिशियल फेज, इथं जसा फाय होता तो हा रिझल्टिंग काय असणार आहे, रिझल्टिंग इपॉक म्हणा किंवा इनिशियल फेज असणार आहे. आणि आर जो असणार आहे तो काय असणार आहे, रिझल्टिंग ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. मग काय करतो मी, ह्या दोघांची स्क्वेअर करतो आणि ॲडिशन करतो. म्हणजे काय, आर कॉस डेल्टाचा स्क्वेअर प्लस आर साइन डेल्टाचा स्क्वेअर आणि ह्याला अंडर रूट केलं तर मला माहिती आहे याचा आन्सर किती येणार, आर. कारण हे कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर हे होणार आर स्क्वेअरचा रूट किती, आर. सो आर इज इक्वल टू अंडर रूटमध्ये हे जेव्हा मी पुट करेन हे सगळं, त्यावेळी SHमध्ये आपण डिराईव्ह केलेलं आहे. ते काय येतं, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय1 मायनस फाय2 पेक्षा इथं फेज डिफरन्स किती आहे, फाय. येतं लक्षात. हा रिझल्टिंग ॲम्प्लिट्यूड आपण केला होता डिराईव्ह. मी याला काय करतो, पुढं अजून थोडं, आर स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय असं म्हणतो. ठीक आहे. आता इंटरफरन्स जो आहे, इंटरफरन्स हा जनरली वेवच्या इंटेन्सिटी सोबत स्टडी असतो. की समजा इथून एक वेव येते आणि त्याच्यातच मी अजून एक वेव काय केली, सुपर इम्पोज केली, तर दोघांची मिळून इंटेन्सिटी वाढेल की दोघांची मिळून इंटेन्सिटी कमी होईल, कळतं आहे. हे स्टडीसाठी पुढे तुम्हाला लागणार आहे. तर इंटेन्सिटी काय असते, इंटेन्सिटी इज डिपेंडंट ऑन ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. हे कधी तर तुम्ही ऐकलं असेल ह्याच्या अगोदर, कळते, किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. ओके, इंटेन्सिटी ऑफ वेव आली नव्हती का, काय आली होती इंटेन्सिटी ऑफ वेव, रो. इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन ए स्क्वेअर, कळतं. मग मी काय करणार, आर स्क्वेअरच्या जागेला रिझल्टिंग इंटेन्सिटी जी तयार होणार इंटेन्सिटी, ए स्क्वेअरच्या जागेला I1 स्क्वेअर I1, A2 जागेला I2, कारण हे स्क्वेअरवर डिपेंड आहे ना, म्हणजे 2√I1 I2 कॉस फाय. This equation is for resulting intensity and this equation is for resulting amplitude. आता जर रिझल्टिंग फेज डिफरन्स काढायचं, रिझल्टिंग फेज डिफरन्स, तर रिझल्टिंग फेज डिफरन्स काय, मी काय करतो, आर साइन डेल्टा अपॉन आर कॉस डेल्टा काय येणार, टॅन डेल्टा येणार, बरोबर, इज इक्वल टू काय येणार आहे, A2 साइन फाय अपॉन A1 प्लस A2 कॉस फाय.
इंटरफरन्सचं डेरिवेशन करा म्हटल्यावर ह्या 3 इक्वेशन तुम्हाला विचारले जाते. ओके. आणि फायनल इक्वेशन काय असेल मग? फायनल रिझल्टिंग इक्वेशन बेसिक y इज इक्वल टू r sin kx minus omega t plus delta, where r is the resulting amplitude, we know how to find its value. Delta is the resulting phase difference, we know how to find its value. Kx and omega t we know from the given equation. Okay. थोडंसं डेरिवेशन मोठं आहे माहिती आहे मला, पण म्हणजे पेशन्स डिसाईड करतात की तुम्ही किती फास्ट याला सोडवू शकता. तुम्हाला इथं म्हणू शकतात म्हणजे बेसिक क्वेश्चन कसा येऊ शकतो, तर बाबा 2 अशा एवढ्या लांब आहेत तर त्यांच्यात फेज डिफरन्स काढा. म्हणजे 90 डिग्रीला असा क्वेश्चन येऊ शकतो. समजा तुम्ही इथं थांबून ऐकता, इथून एक आवाज येतो, इथून एक आवाज येतो. मग हा 3 आहे, हा 4 आहे, तर हे किती असणार? 5. मग ह्या दोघांचे पाथ डिफरन्स किती? 2चा. मग त्यानुसार तुम्हाला म्हणतील यांच्यातला काय काढा? फेज डिफरन्स काढा असं म्हणतील, किंवा रिझल्टिंग ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करा म्हणतील, किंवा इंटेन्सिटीची इक्वेशन लिहा म्हणतील, किंवा इंटेन्सिटी रिझल्टंट फाइंड आउट करा म्हणतील. भरपूर काय काय येऊ शकतं. ओके. हे तुम्हाला एक 50% जरी कळलं असलं तरी भरपूर आहे, कारण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या सेक्शनमध्ये आता मी घेणार आहे, त्याच्यात तुम्हाला जर दोन्ही केसेस समजून आल्या की इंटरफरन्सचे 2 टाईप्स आहेत, ते जर समजून आलं तर बस आहे. म्हणजे बाकी काही काळजी करायची गरज नाही. आपण इंटरफरन्सबद्दल स्टडी केला, पण आपण त्याला जरा थोडंसं जास्त लॉजिकली समजून घेऊ. इंटरफरन्स, आता हा जो पॉईंट आहे ना तुम्हाला 100% कळून जाईल, कारण इझी पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. तर 2 टाईपचे इंटरफरन्स असतात. एक असतात कन्स्ट्रक्टिव्ह आणि एक असतं डिस्ट्रक्टिव्ह. याचा अर्थ काय? समजा 2 वेव्ह झाल्या, ह्याची इंटेन्सिटी काहीतरी असेल I1, ह्याची इंटेन्सिटी काहीतरी I2 असेल, ह्याचा ॲम्प्लिट्यूड काहीतरी A1 असेल, ह्याचा ॲम्प्लिट्यूड A2 असेल, काही असू शकतो. फ्रिक्वेन्सी सेम असायला पाहिजे. इंटरफरन्सची नेसेसरी कंडिशन काय? फ्रिक्वेन्सी सेम असायला पाहिजे. आणि जो फेज डिफरन्स आहे दोघांमध्ये तो कॉन्स्टंट असला पाहिजे. कीप इट इन माइंड. ओके. हे गरजेचं आहे. फेज डिफरन्स शूड ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. ओके. तर हे जेव्हा सुपर इम्पोज होतील तर त्यावेळी इंटेन्सिटी ह्या सबट्रॅक्ट पण होऊ शकतात किंवा ॲड पण होऊ शकतात. हे त्यांच्या फेज डिफरन्सवर डिपेंड करतं. आता सबट्रॅक्ट झाले तर काय? मेली रेवेव्ह ही रिझल्टंट कंप्लीट बरबाद, त्यामुळे ती डिस्ट्रक्टिव्ह. जर समजा ॲड झाल्या तर जेवढी ह्याची इंडिव्हिज्युअल होती त्याच्यापेक्षा मे बी डबलसुद्धा होऊ शकते. डबल झाली तर कन्स्ट्रक्टिव्ह, तिथं डेंजर काहीतरी होऊ शकतं, मग फोडून टाकू शकते, शॉक वेव्ह वगैरे बनवू शकते. येतं लक्षात? कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? जेव्हा 2 वेव्ज कशात असल्या? इन फेज. हे दोघांचा फेज डिफरन्स किती आहे? डेल्टा फाय इज इक्वल टू 0. आणि ही कधी असणार? वेन इट इज आउट ऑफ फेज. मग 90 डिग्रीला असेल किंवा मग 180 डिग्रीला वगैरे असेल. कळतं आहे? मग आपण डेल्टा फाय इज इक्वल टू किती म्हणूया इथं? चला हे आपण नंतर कंडिशन बघू, पण ही इन फेज, ही आउट ऑफ फेज. ओके. इथं समजा ॲम्प्लिट्यूड A1 असेल आणि इथं A2 असेल, तर इथं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो असतो, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किंवा R म्हणू आपण, तो असतो A1 + A2. कळतं आहे? आणि इथं जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असतो तो असतो A1 - A2, दोघांचे सबट्रॅक्शन. ओके. इथं जी इंटेन्सिटी असते ती मॅक्झिमम इंटेन्सिटी असते, आणि इथं जी इंटेन्सिटी असेल ती मिनिमम इंटेन्सिटी. तुमच्या बुक्समध्ये अजून काहीतरी पॉईंट्स दिले असतील, मे बी तुम्हाला डिफरन्स येऊ शकतो या दोघांवर. तर आता समजून घेऊ आपण बेसिकली काय. समजा मी कन्स्ट्रक्टिव्हबद्दल थोडा स्टडी करतो आहे. ओके. ही वेव्ह 1 आहे, Y1, आणि ही Y2. ठीक आहे. तर ही समजा वेव्ह अशी आली, थोडंसं डायग्राम समजून घ्या. ओके. मी एकाच लाईनमध्ये असं काढतो, कारण दोघांचा टाईम पिरियड फ्रिक्वेन्सी सेम आहे. आणि ही जी वेव्ह आहे ती अशी आहे, म्हणजे हिचा ॲम्प्लिट्यूड किती आहे? A1, आणि हिचा ॲम्प्लिट्यूड किती आहे? A2. दोघांचा ॲम्प्लिट्यूड वेगवेगळा आहे पण फ्रिक्वेन्सी सेम आहे. मग ह्याच्यामुळे जी वेव्ह तयार होणार ती अशी तयार होणार. म्हणजे काय? A1 + A2. कारण दोन्हीसुद्धा इन फेजमध्ये आहे. ही सुरुवात इथं झाली, याची पण सुरुवात इथं झाली. हा वर निघाला, हा सुद्धा वर निघाला. म्हणजे दोघांचा फेज डिफरन्स जो आहे तो किती आहे? 0.
आणि फेज डिफरन्स आपण ह्या केससाठी कसं लिहितो, फाय इज इक्वल टू 0. येतं लक्षात. जर मी डिस्ट्रक्टिव्हबद्दल बोललो तर डिस्ट्रक्टिव्हचं काय होतं बघा. समजा ही वेव्ह अशी आणि ही वेव्ह अशी. ओ आय एम सॉरी, थोडं गडबडीत निघून गेलं. डिस्ट्रक्टिव्हसाठी कसं असेल बघा. ही वेव्ह समजा अशी आहे आणि ही वेव्ह समजा अशी. आता ह्या दोघांच्यात कसे आहे, आउट ऑफ फेज आहे आणि आउट ऑफ फेज किती 180 डिग्री आहे. हा वर हा खाली आणि ह्याचा ॲम्प्लिट्यूड A1 आहे, ह्याचा ॲम्प्लिट्यूड A2 आहे. तर रिझल्टिंग जो असतो तो काय असतो A1 मायनस A2. कंप्लीट झोपली वेळेत. समजा हा जर किती असेल 4 असेल आणि हा जर समजा 3 असेल तर हा किती असणार फक्त 1. कळतं. ह्याला म्हणतो आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि ह्याला काय म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये जी रिझल्टंट वेव्ह असणार आहे ती काय असणार R sin kx मायनस ओमेगा टी प्लस फाय. हे दोन्हीसाठी सेमच वेव्ह इक्वेशन अशी. कळतं. इथं जो रिझल्टंट असणार आहे तो काय असणार A1 प्लस A2 आणि हा जो फाय असणार आहे ह्याची व्हॅल्यू किती असणार आहे 0. कळतं आहे. येते लक्षात. म्हणजे रिझल्टंटमध्ये तुम्ही जर मागाशी लक्ष दिलं असेल रिझल्टंटची इक्वेशन काय असते A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय. तर फायची व्हॅल्यू 0 असेल तर कॉस 0 किती असणार, कॉस 0 शुड बी 1. फायची व्हॅल्यू फक्त 0च असं नाही पण 2πn असे असू शकते. वेअर n इज इक्वल टू 0 1 2 3 4. इथं एनची व्हॅल्यू 0 घटली तर फायची व्हॅल्यू 0 होईल. फायची व्हॅल्यू 0 असताना कॉस फाय किती असतो 1. करेक्ट आहे. एनची व्हॅल्यू जर 1 घटली तर फायची व्हॅल्यू किती येणार 2π. म्हणजे कंप्लीट राऊंडला किती असते फायची व्हॅल्यू, कॉस फायची व्हॅल्यू किती 1. कळतं. ही जनरल इक्वेशन तुम्हाला म्हणतील MCQ वगैरे येऊ शकतो की बाबा फॉर दी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स व्हॉट शुड बी द फेज डिफरन्स. असं काहीतरी असेल तिथं ऑप्शन. कळतं. ओके. मग फेज डिफरन्स आपल्याला माहिती आहे. फेज डिफरन्स इज 2πn असं असायला पाहिजे किंवा फाय इज इक्वल टू 2πn. मग पाथ डिफरन्स कसा, पाथ डिफरन्स आता बघा सॉरी लाईट गेली. फेज डिफरन्स पाथ डिफरन्स कसा लिहितो आपण किंवा फेज डिफरन्सला अजून कसं लिहितो 2π/λ इंटू डेल्टा एक्स असं पण लिहितो. मग फेज डिफरन्स किती आहे 2πn इज इक्वल टू 2π/λ इंटू डेल्टा एक्स. करेक्ट आहे. मग हे 2π ला 2π निघून गेलं. सो द पाथ डिफरन्स शुड बी n इंटू लॅम्बडा. ह्यातलं काहीही असू शकतं MCQमध्ये. म्हणजे पाथ डिफरन्स n लॅम्बडाचा अर्थ काय, समजा इथून एक वेव्ह आली अशी, ह्याची वेव्हलेंथ आहे समजा 10 सेंटीमीटर आणि इकडून एक वेव्ह आली ह्याची दोघांची पण वेव्हलेंथ, आता फ्रिक्वेन्सी सेम आहे स्पीड सेम आहे त्यामुळे दोघांची पण वेव्हलेंथ सेम पकडू आपण 10 सेंटीमीटर. पण ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जायला ह्याला 50 सेंटीमीटर्स डिस्टन्स कवर करावा लागतो आणि ह्या पॉईंटपासून असा इकडं तिरकून इकडं जायला 60 सेंटीमीटर्स कवर करावं लागतो. आता या दोघांचा डिफरन्स किती आहे 10 सेंटीमीटरचा, विच इज मल्टिपल ऑफ दिस वेव्हलेंथ. आणि त्यावेळी कुठला इंटरफरन्स तयार होणार कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके. तुम्ही जेव्हा कम्पेअर कराल त्यावेळी तुम्हाला समजून येईल. आता बघा इथं डिस्ट्रक्टिव्हमध्ये काय होतं आहे प्रॉब्लेम, तर कॉस समजून घ्या रिझल्टंट किती यायला पाहिजे A1 मायनस A2 आणि रिझल्टंटची जनरल इक्वेशन काय लिहितो आपण A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय. आता रिझल्टंट A1 मायनस A2 येण्यासाठी कॉस फायची व्हॅल्यू ही नेहमी -1 असावी पाहिजे. येतं लक्षात. तुम्ही -1 इथं पुट करून बघा, इथं प्लसचा मायनस होतं A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस 2AB म्हणजे A मायनस B होतं ते. कळतं आहे.
इथं कॉस फायची व्हॅल्यू किती यायला पाहिजे -1 आणि हे कधी असतं वेन फाय इज इक्वल टू 2n-1 इंटू पाय वेअर n स्टार्ट्स फ्रॉम नॉट 0 1 2 3 4 डॉट 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 इथं जर nची व्हॅल्यू 1 पुट केली समजा तुम्ही तर फायची व्हॅल्यू किती येते पाय. कॉस फाय किती असतं -1 करेक्ट आहे. nची व्हॅल्यू 2 पुट केली समजा इथं तर फायची व्हॅल्यू किती येते 3 पाय परत 180 डिग्री म्हणजे -1 कळतं आहे. त्यामुळे ही जनरल इक्वेशन लक्षात ठेवा कळतं आहे. मग फेज डिफरन्स अजून कुठल्या पद्धतीने लिहितो आपण 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. फेज डिफरन्स किती आहे 2n-1 पाय आणि तोच काय 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. येते लक्षात. मग हे पायाला हा पाय निघून गेला म्हणजे डेल्टा एक्स जो आहे तो किती येणार कळतं. आता इथे डायरेक्ट मल्टिपल नाही हे काहीतरी आहे म्हणजे पाथ डिफरन्स किती येणार n-12 लॅम्बडा कळतं आहे. हे जेव्हा न्यूमरिकल्स घेऊ आपण त्यावेळी जास्त क्लिअर होईल पण ह्या जनरल इक्वेशन्स तुम्ही सध्या नोट करून ठेवा तुम्हाला आल्या पाहिजे त्या. तुम्हाला कळलं इथं पाथ डिफरन्सचा अर्थ काय म्हणजे नेमका काय आहे इथं अर्थ कन्स्ट्रक्टिव्ह कधी होईल आणि डिस्ट्रक्टिव्ह कधी होईल. त्याच्यामध्ये काहीतरी असले तर मग काहीतरी वेगळं बनतं ते 90 डिग्री असेल तर a1² + a2² होईल फक्त कारण हे सगळं 0 होऊन जाईल. ओके त्यामुळे आपण बघू न्यूमरिकल्स बघू त्याचे. आत्तापुरतं मी अजून एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो आणि त्यानंतर हे लेक्चर एंड करू. ओके